माझी दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे योगाने. How we do in Pavan Muktasan but without the hand support. 1, 10. We are going to do this 10 times. Lift your waist up and bring it down. आज आहे माझी सुट्टी. सुट्टी कारणाने म्हणजे बँकेत जायचं आहे, पोस्टात जायचं आहे, बाजारात जायचं आहे, भरपूर काम आहेत, परत संध्याकाळी जायचं आहे. तर आज सुट्टी असल्यामुळे बघूया आजचा दिवस कसा जातोय ते. चला. योगा चालू असताना कुकी हळूच बाजूला येऊन बसली. बिचारी आजारी असल्यामुळे शांत होती. बज गाई गाई कर. उलटी गेली. तिला शांत केलं आणि वेळ झालेली नाश्ता करायची. मावशी आलेली सो मम्मीने घावणे केलेले. मस्तपैकी नाश्ता करून झाल्यावर मावशीला सोडायला निघाली आणि जाताना बघितलं तर काय काका कोयत्याला धार काढत होते. मग मावशीला बसस्टॉपवर सोडलं, परत घरी गेली, तयारी केली आणि मी गेली पहिली पोस्टात. आणि ही आहे आमची मठ ग्रामपंचायत. उसके बाद काम झाल्यावर मी गेली वेंगुर्ल्याचे घाऊक व्यापारी कालसेकर यांच्याकडे, कारण आम्ही कोकम फळाची घोल बनवतो. वो देने के बाद हमको उनसे पैसा मिलता है. ते काम झाल्यावर मी गेली बँक ऑफ इंडिया वेंगुर्लामध्ये, कारण पप्पांचं काम होतं म्हणून. तोपर्यंत वहिनी आणि मम्मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आले होते. आत्ता 4 वाजलेत आणि मी झोपून उठली. तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखू शकता. आणि हॉस्पिटलमध्ये जरासा लेट झाला म्हणून काही व्हिडिओ करायला भेटला नाही. आणि घरी वगैरे आली, डाळ भात भेंडीची भाजी जेवली आणि आता उठली 1 तासाने. आणि कुकीला आता फिरवते. आमची कुकी बरं नाही आहे तिला आणि उलट्या होत्या, सकाळपासून काही खाल्लं पण नाही आहे. दम नाही का मला ना जास्तीत जास्त काफा फणस आवडतो आणि थोडासा रसाळ फणस. तर तुम्हाला कुठच्या प्रकारचा फणस आवडतो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काय म्हणते. मोबाईल घेतलं तर दाखवतेच आहे की कसं ते मोबाईल घेतले ते दाखवतेस की कसं दाखवलेलं ना. नाही कुठे दाखवलेलं नाही दाखवलं. कधी घेतलं. तुम्ही बघू शकता मम्मीने लिस्ट दिलेली, ते सगळं सामान एकदाची घरी घेऊन आली. तर आता वाजले 8, 8:15 घरी आली आहे मी. आणि बघूया आता मम्मीने काय जेवायला केलंय. आणि बाहेर गेल्यावर खूप दमायला होतं आणि गरमी पण आहे. तर आता बघते काय केलंय. तर जेवणामध्ये होतं दुपारची डाळ, नवीन केलेली पपईची भाजी, भात आणि आंबा. आणि बघितलं तर मम्मीने आणलेली पेवग्याची रानभाजी. आणि ही रानभाजी तर पावसातच येते. आणि ह्या पानांची भाजी करायची असेल तर कोवळ्याच पानांची भाजी करावी लागते. वगैरे थोडे होते कपडे ते धुवून टाकले. तर असा होता माझा आजचा दिवस. तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.